सुरू होतोय सलामी जोडी मैदानावर प्रणय आणि उत्तम. प्रणय आणि उत्तम ही जोडी मैदानावर दाखल झाली. एका बाजूला आपण पाहतो ज्या पद्धतीनं भोलेनाथ आवरे टीम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना शिवकर म्हटलं तर तिरंगा शिवकर, सहारा शिवकर अशा प्रकारची नावं या गावामध्ये आपण सातत्यानं या संघांना खेळताना पाहायला मिळतोय. आज मात्र भूषण 11 सहारा शिवकर संघ तयार झाला आहे या मैदानावर खेळण्याकरता. सलामीची जोडी ऑन स्ट्राईक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल प्रणय, तर समोर त्याच्या गोलंदाज संदीप. भोलेनाथ आवरे पहिलाच बॉल हलकसा अगदी मी म्हणेन लेट कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रणयनं एक धाव खातं खोललंय. श्री गणेश प्रारंभ केलाय आपल्या संघाच्या धावसंख्येला, तो म्हणजेच प्रणय या फलंदाजाने. भोलेनाथ आवरे तिरंगा चषकामध्ये तुम्हाला हा संघ खेळताना पाहायला मिळाला. तोच भोलेनाथ आवरे संघ पुन्हा एकदा या मैदानावर या आवरे गावामध्ये देखील 2 संघ खेळतात. त्यामुळं आज हा 5 षटकांचा सामना असताना कशा पद्धतीनं किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल वावरे संघ. मात्र दुसऱ्या बाजूला शिवकर संघ, सहारा शिवकर संघ, भूषण 11 किती धावांची मजल मारेन, काय टार्गेट सेट करेल याकडे सर्वांचं लक्ष. सेकंड बॉल काय जबरदस्त बघा, तकनिकी अगदी मी म्हणेन लेग ग्लान्स केलाय, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आणि सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. 4 धावांसाठी चौकार. त्या पाप्यानं स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू द्या. आणि आज हे संगीत देखील तुम्हाला ऐकायला मिळतं. हलकंसं डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळालं. अगदी खेळपट्टीच्या बाजूला असताना चिक्की रन्स कंप्लीट केली आहे. आपण म्हणत असतो ना की कधी अशी जी चोरटी धाव, त्यानंतर आपण बघितले चिक्की रन्स, म्हणजे हातामध्ये चेंडू असताना ही धाव पळून काढलेले 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एका धावेनं संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर. बिनबाद 6 अशी शांत सावध सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते ती मैदानाच्या आतमध्ये भूषण 11 सहारा शिवकर संघाची. हा अगदी समोर दिला होता, परंतु सहकारी फलंदाजाला जाऊन चेंडू आदळला. त्यामुळं कुठे मिळाली असती एक धाव, ती मात्र मिळू शकली नाही. चेंडू स्टॉप झाला 30 यार्ड सर्कलमध्येच. पॉवर प्लेचं ओव्हर आहे. 2 क्षेत्ररक्षक सीमा लगत फक्त पाहायला मिळतील. बाकी 9 प्लेयर एकंदरीत 30 यार्डमध्ये आहे. एक वाईडिस लॉंग ऑन मिड विकेट एरिया असं क्षेत्ररक्षण सजवलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये हा टॅप करताना पंचांचा इशारा वाईट बॉल, जमिनीस हात समांतर. आणि तसंच नियमाप्रमाणे ऑफ स्टंप सोडून गेल्यानंतर लाईन तपासली पंचांनी, वाईट बॉल घोषित केला. धावसंख्या अवांतर या धावसंख्येनं वाढत असताना 7 या आकड्यावर. 5 षटकांचा सामना आपण पाहत आहोत. युवा नेतृत्व प्रीतमदादा चषक 2025 हे दर्जेदार आयोजन. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह खूप चांगला होता, परंतु तिथे मात्र चित्त्याच्या छपलाईने 1 रन कंप्लीट केली आहे. पॉवर प्लेचा ओव्हर असला ना की 1 धाव घेण्याची म्हटलं तर फार रिस्क असते. आणि त्या परिस्थितीत मात्र 1 धाव कंप्लीट केली आहे. 1-1 का होईना, परंतु थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं ना, तशा परिस्थितीमध्ये ही धावसंख्या अगदी हळूहळू का होईना पुढे सरसावताना 8. आमचे रोहन कोहली एक गुणलेखक, उत्तम गुणलेखक, खरं तर या गावचेच गुणलेखक आहेत, चांगलं योगदान देत आहेत. चेंडू खाली राहिला आहे. कदाचित अंपायर इशारा करतील बॅटकट किंवा लेग बाईज यस, लेग बाईजचा इशारा आला. 1 धाव. खरं तर आमचे सहकारी पंच खेळाडू आहेत, परंतु आज पंचांना थोडंसं विश्रांती देताना पंचगिरी करतायत, त्यांचंही मी कौतुक करेन. पाहता पाहता एका षटकाचा खेळही समाप्त झाला. 9 धावा धावफलकावर आल्यात आणि कोणत्याही प्रकारची सफलता मिळाली नाही आहे. चला घाई करायची आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकायचे आहेत. आवरे संघ याकडे लक्ष केंद्रित करा. प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटांचाच कालावधी असेल, म्हणजेच तुम्हाला 4 षटक 20 मिनिटांमध्येच फेकावे लागतील. आणि तर मग आयोजक तुम्हाला पॅनलाइज करू शकतात. 1 प्लेअर तुम्हाला 30 यार्डमध्ये खेळावा लागेल अंतिम ओव्हरमध्ये. वेळ वाचवावी लागेल.
रात्रीची स्पर्धा आहे, कारण 3 रात्रीची फक्त ही स्पर्धा. 3 रात्रींमध्ये 24 संघांना पाचारण केलं आहे आणि त्यातून 3 क्रमांक भव्य दिव्य ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचं खास आकर्षण. पहिल्यांदा आमच्या आयोजकांनी ही स्पर्धा ठेवण्याचं मानस धाडस, खरं तर स्वप्न पाहिलं की आपल्या केळवणे गावामध्ये देखील एक रजनी स्पर्धा चांगली व्हावी. ते स्वप्न सत्यात उतरलं. ते म्हणजे समीर कोळी आणि मनीष शिवकर या लाडक्या आयोजकांचं. 3 रात्रींची स्पर्धा. सेकंड ओव्हरला सुरुवात. प्रथमेशचा बॉल, काय जबरदस्त गॅप शोधली बघा. अगदी 3 क्षेत्ररक्षक तिथे होते पॉइंटला, तिथून मात्र चेंडू हा गॅप मधून निघून गेला सीमारेषेच्या जवळ. हो, लक्ष नव्हतं इथे, कॉल चुकला. नजर हटेवर दुर्घटना घटी, असंही चित्र पाहायला मिळालं. फलंदाज धावचीत बाद. खूप चांगली साऊंड सिस्टम आहे. खरं तर साईम, कौतुक करेन तुमचं. आवाजही क्लिअर आहे एकदम. हा चेंडू अगदी ऑफ स्टंप सोडून चाललेला, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून काहीसा दूर गेला. हलकीशी छेडछाड केली होती या फलंदाजांना, बॅट घातली होती बॉलवर, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क आला नाही आणि वाईट बॉलचा इशारा आला. अवांतर धाव. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. 16 रन. भोलेनाथ आवरे टीम. काहीसा हकेवर अंतरावर असणारा हा गाव आवरेट मात्र शिवकर संघाच्या विरोधात खेळत असताना या फ्रेश लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा बॉल अगदी गुडघा खेळपट्टीवर टेकला आणि आडव्या बॅटनं वाकून खेळलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर कडे. पंचांचा इशारा येईल. येस, डिसिजन नाव. अंपायर चौकार. चौकार आलाय आणि संघाला नेऊन ठेवलंय. आता पुन्हा एकदा शिवकर संघानं 20 या आकड्यावर, खास करून सूरज या फलंदाजाच्या बॅटमधून आलेला हा चौकार. हा ट्रॅकरचा बॉल उचली दिली, टॉस झाला बॉल आणि तिथे मात्र जाईल डॉट विकेट किपरच्या हातामध्ये. आमचे स्ट्राईक अंपायर तुम्हाला पाहायला मिळेल अशोक. नॉन स्ट्राईक या स्पर्धेचे मुख्य आयोजक मनीषजी शिवकर. बघा किती मेहनत आहे मनीष शिवकर यांची आयोजनाच्या भूमिकेत, पंचांच्या भूमिकेत. म्हणजेच करावं लागतं जबाबदारी.
जबाबदारी खांद्यावर आहे या पूर्ण आयोजकांची. मनीष शिवकर मात्र पंचांच्या भूमिकेत, परंतु इथे अजून एक डॉट. गुड बॉलिंग, जबरदस्त कमबॅक करतोय गोलंदाज प्रथमेश. षटकातला अंतिम चेंडू, धावसंख्या 20, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 11, मात्र या ओव्हरमध्ये प्रथमेशनं खूप चांगलं षटक हाताळलंय मी म्हणेन. आत्तापर्यंत धावसंख्येला आला घातलाय, रोखलंय मी म्हणेन, कारण ज्या धावा वाढत चाललेल्या ना त्या धावसंख्येवर अगदी रोख लगावली. लगाम फुलटॉस, एलिमिनेशन कमी राहिलं या स्ट्रोकमध्ये. हो, वाईड इज लॉंग ऑनला टिपला जातोय झेल. क्षेत्ररक्षक होता बरोबर उभा. बॅट्समन इज आउट. सर हिरो हे संगीत तुम्ही ऐकलं, मुकाबला चित्रपटातला खूप चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळते. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावर. एक नवीन फलंदाज राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, शिंदे गेले, फडणवीस आले. क्या बात आहे. साई फुल फॅन आहे दशरथ पाटील यांचा. खरं तर दशरथ पाटीलची गरजही नाही या, म्हणजे एक अजून एक आमचा तिसरा चौथा कॉमेंटेटर दशरथ पाटील साईच्या भूमिकेत आहे DJ ऑपरेटरच्या माध्यमातून. खूप चांगले डायलॉग त्यांचे ऐकायला मिळत आहेत. दशरथ पाटील म्हटलं तर विनोदी समालोचक, हास्यांचे फवारे उधळणारे समालोचक, एक सिनियर समालोचक. ज्यावेळी आम्ही मैदानावर खेळायचो ना त्यावेळेस कॉमेंट्री ते करायचे, पण अजूनही तोच पहाडी आवाज त्यांचा आपल्याला ऐकायला मिळतोय. हॅलो. खरं तर त्यांच्या आयुष्यातील खूप कालखंड त्यांनी समालोचनासाठी घालवला आहे सर. अगदीच पाहायला गेलं तर चांगली मॅच, चांगली स्पर्धा आणि या चांगल्या स्पर्धेचं आयोजन, त्याचबरोबरीने त्या आयोजनाला साधीचं असं नियोजन या खेळवण्याच्या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला भेटते. येस गोलंदाज यात ओ फुलर लेनचा चेंडू आहे, हेलिकॉप्टर पद्धतीनं फटका सजवला आहे. लॉंग ऑफ रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगलला केलं जाईल, डबलमध्ये कन्वर्ट. या 2 धावा, 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. या धावफलकावरती धावा लागतात. 22 धावा धावफलकावरती लागले जातात. 22 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 2 विकेट. अगदीच पाहायला गेले तर शिवकर संघ तिचा नामांकित संघ, मोठ्या मंचावरती आपण त्याला सदा कदा खेळताना पाहतो, तो शिवकर संघ आज इथे मात्र खेळताना पाहायला भेटतो. आता मात्र आक्रमण करायचा प्रयत्न होता बाटीचा आणि चेंडूचा संपर्क नाही आहे पंचांकडे. मोठी अपील आहे, पंचांनी देखील अपील ठुकरावली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलक देखील तिथंच स्थिर आहे. धावफलकाचा विचार केल्यास 22 धावा धावफलकावरती लागले जातात. नक्कीच मोरे खरं तर मैदानावर हलकंसा थोडासा संशय व्यक्त केला आहे या क्षेत्ररक्षकांनी की हा बॅटला ब्रश झाला आहे की नाही, परंतु दोन्ही अंपायर्स एकत्र येतील, चर्चा करतील आणि निर्णय मात्र आपल्यापर्यंत पोहोचवतील. जास्त आर्ग्युमेंट देखील करता येत नाही आहे. टेनिस क्रिकेटमध्ये बघा, आपण जे पंच असतात ना, तो अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन समजला जातो. टेनिस क्रिकेटचा देवता सचिन रमेश तेंडुलकरला किती वेळा असं अवॉर्ड दिलेलं आहे, परंतु कधीच आर्ग्युमेंट नाही केले, म्हणून तो क्रिकेटचा देवता झाला. क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट, क्रिकेटमध्ये डिसिप्लिन या गोष्टी देखील तुमच्याकडे असाव्या लागत आहेत. गोलंदाज ऋषी पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर तुम्हाला बॅट्समन प्रणय पाहायला मिळेल. 22 या आकड्यावर 2 गडी बाद झालेत. 5 षटकांचा सामना, तिसरे षटक प्रगतीपथावर. ऋषी पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल. त्याचं जर आपण रनअप बघितलं तर जवळजवळ 7-8 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या बरोबर अगदी उजव्या बाजूनं मारा करतोय. उजव्या हातानं हा चेंडू सरळ खेळाय, मात्र क्षेत्ररक्षक बरोबर तिथे उभा आणि टिपला जातोय झेल. अजून एक खेळाडू 3ऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज होतोय झेलबाद. त्यांचा घंटा
शिवकर भूषण 11 सहारा शिवकर. आता इथे तुम्हाला धावसंख्या वाढवावी लागेल भोलेनाथ आवरे टीमच्या विरोधात, कारण विकेट चाललेत एकामागून एक. 3 गडी बाद झालेत. अवघ्या 22 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळतील. षटक सुरू आहे तिसरं आणि नवीन फलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये पंचांकडनं गाठ घेतोय, खेळण्यासाठी सज्ज राहिलाय. अशोक तळी पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगला खेळाडू. हवेमध्ये लॉफ केलाय, उंची आणि तेवढीच लांबी गाठली जाईल या मैदानावर. या आल्या आल्या ठोकला युवा नेतृत्व. प्रीतम दत्त शशकासला दर्जेदार सिक्सर. षटकातला हा चेंडू क्रमांक शेवटचा अंतिम चेंडू. 28 धावा. ऑफ स्टंपला बॉल, बॅटला प्रेस झाला, नक्की 100% स्वीट साऊंड आला आणि पंचांनी लगेच बोट हवेमध्ये केलं. यस, ऑफ द फिंगर, बॅट्समन आउट. झालेत आणि 28 धावा धावफलकावर लागल्या. षटक सुरू असताना आपण पाहिलं ते तिसऱ्या षटकाचाही खेळ समाप्त झाला. तर नक्कीच 2 षटकांचा अजूनही खेळ बॅलन्स असेल. 28 धावा 3 षटकांमध्ये लागल्या. 4 गडी बाद झालेत भोलेनाथ आवरे टीमच्या विरोधात. भूषण 11 सहारा शिवकर. उर्वरित 2 षटकांमध्ये कसा राहील खेळ या 2 संघासाठी याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा ऐकूया आमचे साथी समालोचक चेतन स्वामी यांच्या आवाजातून. हॅलो हॅलो, थँक्यू रिवाज सर. खरं तर एक गोड आवाज आपण ऐकला. होलेगावचा एक बुलंद आवाज रिवाज सरच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच ऐकला गेलं सर. स्लॉग स्वीपचा वापर समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर केलाय. पाठवून सुद्धा दिला बॉल लाईनच्या बाहेर. फटका आवडला असं तर एकदा दोन टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू डीजे मास्टर. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा करून वळूया मैदानाकडे. चेंडू पुरवायचा मैदानावरती. खरं तर आपण पाहिलं असेल, चला आयुष्यक चेंडू पुरवायचा. याच्यापेक्षा एखादा भैया ठेवला असता त्याला तरी 300 रुपये दिले असते, तुमचे बॉल वाचले असते. एक बॉल 80 रुपये आलाय. सांगा मला भैया, त्याला फक्त 2 बिर्याणी द्यायच्या 2 टायमाच्या. पहिल्या चेंडूमध्ये खरं तर स्वागत केलं. ते म्हटलं तर की स्वॅक्स करेंगे सबका स्वागत. रोहितचा मात्र नक्कीच स्वागत केलाय. मयूर घरात खरं तर आमचे परम मित्र शिवकर गावचा खरं तर एक सुपर डुपर स्टार मात्र नक्कीच आज मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी करतोय. सध्याच्याकडे विचार करताना मयूर मात्र नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटका ठोकला गेलाय. धावा लागल्यास कोलकाता तब्बल 34 धावा.
34 असा 4 विकेट्स, 4 विकेट मात्र नक्कीच पटकावले, परंतु त्या सुद्धा मात्र नक्कीच चांगली कामगिरी करताना मात्र नक्कीच आडवा पटना घ्यायचा प्रयत्न, पंचाचा इशारा, षटका ठोकणारा फलंदाज मयूर घरात मात्र नक्कीच विकेट आपले मात्र नक्कीच देऊन नक्कीच माघारी पडतोय. अजून एक धक्का बसला टीम पहिल्या असेल पण शिवकर संघाला. मयूर बॅक टू द आउट. एक हार्ड हिटर फलंदाज. खर तर आपण ऐकले असेल हे दोन संगीत, त्या संगीतसाठी खर तर 200 रुपये पारितोषिक शिकायला रोशनची पाटील यांच्याकडून. एक डीजे वादक डीजे बॉब. खर तर आपण या 3 दिवसाच्या नाईट स्पर्धेमध्ये खर तर यांच्या माध्यमातून अनेक संगीत पाहणार आहोत, ऐकणार आहोत. न्यू बॅट्समन माझ्या आतमध्ये दाखल झाला संदीप पाटील. पहिल्या चेंडू खतर ब्लॉकर चेंडू खोदण्याचा प्रयत्न, स्वतः खतर चेंडू खाली मात्र नक्की जातोय. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव प्रयत्न नाहीये. फक्त ना फक्त मात्र नक्की सिंगल मात्र नक्की धाव, आणखी धाव ऍड होईल. धावा लागला स्कोर करते टीम आपण पाहिलं असेल भूषण इलेव्हन सहारा शिवकर संघाच्या 35 धावा, 35 असा 5 विकेट्स. सुरुवात दमदार झाली होती या षटकाची. पाहिलं असेल रोहितच्या मात्र नक्कीच आक्रमण चढवलं होतं. मयूर घरते त्या मात्र नक्कीच चांगला कमबॅक पाहायला मिळाला. षटकार विकेट, त्या मात्र नक्कीच सिंगल राऊंड द विकेट. हो टायमिंग प्रॉपर पाहायला मिळाला. गतीचा वापर, चेंडू होतो हवाईचा पण स्टँड अँड डिलिव्हर असून एक ठोकला गेला फलंदाज. पाहिला असेल आपण संकेतच्या बॅट मधून तडाखा, 6 धावा. डीजे बॉबच्या माध्यमातून प्रत्येक खरं तर विकेट, चौकार, षटकार ठोकल्यानंतर या प्रकारचे तुम्हाला संगीत पाहायला मिळतील. राऊंड द विकेट. फुलटो चेंडू खरं तर ब्लॉक मध्ये नक्कीच फेकला गेलाय. लॉंगाचा फील्ड खरं तर वेगाने येतोय. चेंडू उचलता फेकता पडतं, त्यामध्ये नक्कीच एकदा अडचण एक कंप्लीट होईल. षटक झालाय समाप्त. खरं तर आपण पाहिलं असेल शेवटचे चेंडू मात्र नक्की असेल बाकी शेवटचे चेंडू मात्र नक्कीच बाकी असेल. या पहिल्या पूर्वार्धातील 7 चेंडूचा अद्याप केलं बाकी असेल. 42 धावा लागले स्कोर करते, 5 विकेट. टीम पाहिलं असेल आपण भूषण इलेव्हन सहारा शिवकर. चांगला फटका पाहायला मिळाला. फिल्डर होता त्याला बीट करून मात्र चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल होता सीमारेषा पार असून एक ठोकला गेलाय चौकार. डीजे
अंदाज बाद होईल संकेत. दोन टीमचे कॅप्टन प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन टॉस करायचा. विकेट मात्र नक्कीच पटकावला गेलाय. आपण पाहिलं असेल गोलंदाजी मार्चमध्ये ऋषिकेश याने चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. खरं अंतिम षटक म्हटलं तरी हाणामारी मात्र नक्कीच करावे लागते, परंतु या अंतिम षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलाय. आपण पाहिलं असेल ऋषिकेश याने 3 चेंडू ते फक्त धावा खर्च करून 1 आले असते अंड्या टीव्हीवर. लॉंग बोर्डला फिल्डर होता मात्र नक्की त्याच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय मात्र नक्कीच ठोकला गेलाय. फलंदाज प्रणितच्या बॅट मधून पहिला विकेट षटक. आतमध्ये स्पोर्टमॅन स्पीड काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अजून एक खरं तर विकेटची संधी या षटकामध्ये. दुसरा विकेट मात्र नक्कीच प्राप्त केला ऋषिकेश याने. डीजे मास्टर शेवटचं अंतिम चेंडू या पहिल्या पूर्वमध्ये बाकी असेल. बारीक मानवती या संघाचा सर सेनापती ऋषिकेश खरतर का म्हणा खरतर या संघामध्ये खरतर सर सेनापती बनवलाय. या षटकामध्ये खरतर विचार केला तर एक षटकार मात्र नक्कीच ठोकला गेला होता फलंदाज प्रणितच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर सुद्धा मात्र नक्कीच कमबॅक करून दिलाय. फक्त 8 धावा खर्च केला आणि 2 विकेट. हो ब्लॉक चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र मात्र नक्कीच फेकून मात्र नक्कीच षटक झालाय. समा पहिल्या पूर्वार्धाचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय आणि धावांचा विचार केला तर 54 धावा आणि 55 धावाचा खरं तर टार्गेट सेट केला गेलाय. जर ऋषिकेशचा विचार केला तर रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा खरं खेळूची मात्र नक्कीच वर्णी लागली होती. तोच बॉलिंग मार्ग होती. अंतिम षटक फेकला ते धावा खर्च करत फक्त केले 8 धावा. चला पांजे संघाचा कॅप्टन आलाय. मी विनंती करतो तर चावणी संघाचा कॅप्टन आमच्या प्रेझेंट बॉक्समध्ये करताना येऊन टॉस करायचे. सामने विपक्ष आपण पाहिलं असेल पांजे दोन टीमचे कॅप्टन. चांगल्या स्पर्धा देखील झक मारतील. ट्रॉफी बघा कशा फुगल्या, असं वाटतं काजू बदाम खायला घातले काय. बघा ट्रॉफी ते 4.5 लाखाची स्पर्धानं चोटकोले एवढ्या ट्रॉफी त्या आईला कसले झाटाचे टुर्नामेंट. हॅलो चला विनंती करतो चावणी संघाचे कॅप्टन आमच्या खरतर प्रेझेंट बॉक्समध्ये येऊन टॉस करायचे. पांजे टीमचा कॅप्टन खरतर इथं मात्र नक्कीच उपस्थित असेल. हे आदरणीय सन्मान्य अनिलजी पाटील आपण विनंती करतो तुम्ही सुद्धा खरतर या आमच्या कॉम्पॉस मध्ये स्थान आपण व्हायचा. या स्पर्धेच्या मध्ये तुमचं तो केलं जाईल. सरचे स्वागत.
अनिलजी पाटील एक दमदार व्यक्तिमत्व. चला चावणे टीमचे कॅप्टन तिसरा पुकार असेल. प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊन घरदार टॉस करायचा आहे. चावणे टीमचे कॅप्टन चला चावणे टीमचे कॅप्टन खरं येताना पाहतोय आपण. नेक्स्ट मॅच चावणे विपक्ष टीम अक्कादेवी पांजे. विनंती करतो आदरणीय सन्मान्य प्रकाश शिवकर साहेबांना की तुमच्या पितृशुभ असते या मॅचचा मात्र नक्कीच टॉस केली जाईल. नेक्स्ट मॅच अक्कादेवी पांजे विपक्ष विहित इलेव्हन सावणे या दरम्यान आपण खरं तर पाहणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन करता आमच्या प्रेजरच्या बॉक्समध्ये येऊन खरं तर हे टॉस मात्र नक्कीच खेळताना आदरणीय सन्माननीय प्रकाश शिवकर साहेबांच्या पत्रशुभ हस्ते खेळ जाईल मॅचचा टॉस. 5 षटकांची लढत पुन्हा तुम्हाला खरं तर पाहायला मिळेल. चला सोन्या मात्रे 2 मिनिटं यायचं इकडं. टॉस जिंकलाय टीम चावणे संघ टॉस विन जिंकलाय. टॉस विन जिंकलं मात्र नक्कीच आपला निर्णय खरं तर हे मॅच झाल्यानंतर खरं तर निर्णय कळवायचा आणि त्वरित ताबा घ्यायचा मैदानाचा. पाच षटकांची लढत पहिल्या पूर्वार्धात खेळ संपल्या. मैदानाच्या आतमध्ये धावा लागल्या. स्कोर कडून धावांचा विचार केला तर 54 धावा आणि 55 धावांचा एक चांगला टार्गेट सेट केलं गेलाय. टीम आपण पाहिले असेल प्रणय भूषण 11 सहारा शिवकर या टीमने बॉलिंग मार्गवरती पहिल्या इनिंगमध्ये षटक्या ठोकणारा फलंदाज आमचे परम मित्र मयूर शिवकर मयूर घरत येस बॉलिंग मार्गवरती. तर समोर फलंदाज साईनाथ नॉस्ट्रिक एंड वरती श्रीकांत. तर बॉलिंग मार्गवरती शिवकर एक्सप्रेस मयूर घरत ऑन अ ट्रॅक 7711 खरं जर्सी नंबर पाहता आपण वेगवान प्रचंड वेग. मी पहिलेच म्हटलं होतं फास्ट अँड फ्युरियस शिवकर एक्सप्रेस आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगाने धावताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय खरं तर मयूरच्या माध्यमातून. 55 धावा खरं तर तुम्हाला काढायच्या आहेत. 5 षटकामध्ये खरं तर 30 चेंडूमध्ये 55 धावांची गरज तुम्हाला मात्र नक्कीच या धावा चेस करायचं खरं तर तुम्हाला त्याच प्रकारे फलंदाजी करावं लागेल. ते फलंदाजी केली होती खरं तर पहिल्या इनिंगमध्ये टीम शिवकर या संघाने. राईट नंबर ओव्हर द विकेट मयूर टू समोर फलंदाज साईनाथ. हो चेंडू मात्र नक्कीच पायाला आता लावली अपील मात्र नक्कीच उचलून मात्र नक्कीच नाही धरली. एक पायच्या स्वरूपात नक्कीच आणखीन एक धाव जोडली जाईल. श्रीकांत मात्र नक्कीच झालाय. टीम आपण पाहिलं असेल भोवण्यात आवरेज संघाचा एक धाव झाली ऍट या पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवरती. दुसरं चेंडू होती खरं तर एक धाव झाली ऍट. खरं तर बॉलिंग मार्ग होते पाहत आहे मयूर घरत एक तेज तरार गोलंदाज. तर समोर एक कडवा वन श्रीकांत खरं तर स्ट्राईक एंड होती पाहायला मिळतोय. भोवण्यात आवरेज संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज 55चं टार्गेट. फुलटा चेंडू खरं तर फिल्डर होता ताईनाथ. खरं तर मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल एक धाव झाली पळून. दुसरीचा प्रयत्न हा नाना करता दुसरी धाव सुद्धा खरं तर पळून काढली. तिसरी होईल का? यस या स्पर्धेमध्ये खरं तर पहिली तिसरी धाव मात्र नक्कीच या दोन्ही खेळाडूंनी पूर्ण केल्यात. पहिल्याचा श्रीकांत आणि साईनाथ याने 3 धावा झाल्या त्या चेंडूवरती ऍट.
धावा लागल्या. धावांचा विचार केला तर आपण पाहिला असेल भोवण्यात आवऱ्या संघाच्या 4 या आकडेवरती बिनबाद 4 अशी दमदार सुरुवात करताना 3 चेंडू फेकले गेले. 3 चेंडू अद्याप फेकणं गरजेचं आहे. करता बॉलिंग मार्ग होती बाध्या पण मयूर घरत तर समोर साईनाथ. साईनाथ बॅटिंगसाठी सज्ज. 55 टार्गेट. मोठा फटक्या मारण्याचा प्रयत्न 8व्या बॅटने आणि 5चा इशारा बाकी असेल. वाव वाली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 100% योगदान आपल्या टीम साठी कसं देता येईल हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे खरतर या खेळाडूसाठी. अक्षरशः खरतर चेंडूवरती झडप घातली. प्रचंड वेगाने खरतर पळून आला. नंतर मात्र नक्कीच धावा यश मात्र नक्कीच प्राप्त केलंय. दोन धावा करतात 8 चेंडूवरती. धावांचा विचार केला 6 धावा करतात लागल्या स्कोर करती. बॉलिंग मार्ग होती आपण पाहताय मयूर घरेत. 2 चेंडू अद्याप फेकणं करतात बाकी असतील या षटकातील. तर स्ट्राईक एंड होती फलंदाज साईनाथ. 8व्या बॅटने मात्र नक्कीच घ्यायचा प्रयत्न. झेलची नामी संधी टिपलाय झेल आणि मैदानाच्या आतमध्ये संपलाय साईनाथचा खेळ. धक्का क्रमांक 1 टीम भोवण्यात आवरा संघाला. साईनाथ बॅक टू द आउट. संघाचा असून एक तेस्तारा गोलंदाज संदीप पाटील. तर समोर फलंदाज तर आल्या खरतर सुवर्ण संधी मात्र नक्कीच मिळाली. प्रथमेश गावण स्ट्राईक एंड वरती. 55 टार्गेट आणि खरं तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा कुठल्या गेल्यात. अद्याप तुम्हाला करायचे जवळजवळ विचार केला तर 12च्या सरीसाने खरं तर तुम्हाला पल्ला गाठायचा आहे. 55 टार्गेट मात्र नक्कीच सेट केलं होतं टीम शिवकर संघाने. थोडंफार स्पीडअप करा. दोन टीमला विनंती करतो. राउंड द विकेट संदीप टू प्रथमेश. हो स्लोवर वर करता पिकाचा प्रयत्न. बॅटची कडा ब्रश झालाय. 5चा इशारा. प्रथमेश गावण सुद्धा बासा गेलाय. असून एक धक्का बसलाय टीम आवरे संघाला. प्रथमेश बॅक टू द आउट. न्यू बॅट्समन मनाच्या आतमध्ये दाखल झाला करता पाहिलं असेल प्रथमेश गावण बाद झाला. त्यानंतर इनाईट नंबर 4 या खतर क्रमांकावर न्यू बॅट्समन मनाच्या आतमध्ये दाखल झालाय टीम आवरे संघाचा प्रतीक.
प्रतीक गावण प्रथमेश गावण बाद झाला. त्यानंतर खरं तर प्रतीक गावण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु खरं तर 55चं टार्गेट सेट केलं. तुम्हाला खरं तर षटकार चौकार ठोकावं लागतील या मॅचमध्ये, तरच मात्र नक्कीच कमबॅक होईल टीम भोईर आवरेज संघाचा. राऊंड द विकेट संदीप खरं तर बॉलिंग मार्ग होती. पहिल्या चेंडू तर विकेट प्राप्त करतो, एक मोठी विकेट प्रथमेशाची. हो 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 अप्रतिम डेव्हिड चेंडू पडला. त्यानंतर खरं तर वलंग घेताना पाहिला. पहिल्या चेंडू ज्या प्रकारे खरं तर फेकला होता त्याच प्रकारे दुसरा चेंडू मात्र नक्कीच फेकताना मैदानाच्या आतमध्ये संदीप पाटील फिरकीचा जादूगर म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. बॉलिंग मार्ग होते पाहता आपण राऊंड द विकेट मारा करतोय. प्रत्येक चेंडू खरं तर फलंदाज नाचवण्याचं काम मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करताना संदीप पाटील बॉलिंग मार्ग होती. ओ लेक्स्टमच्या खूपच पर पंचांनी मात्र नक्की दंडिकांचा प्रयत्न नाहीये. असून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. पहिल्या चेंडूवरती प्रथमेश बाद झाला, त्यानंतर मात्र नक्कीच डॉट चेंडू फेकला आणि तिसऱ्या चेंडू ते असून एक सफलता. फलंदाज प्रतीक गावण सुद्धा बाद झाला गेलाय. धक्का क्रमांक पाहिला असेल पण तिसरा मात्र नक्कीच टीम भोईर आवरेज संघाला. प्रतीक गावण बॅक टू द आउट. डीजे राऊंड द विकेटने मारा करे समोर फलंदाज आपण पाहिजे रोहित मात्रे ऑन अ स्ट्राईक. भोईर आवरेज संघाचा अजून एक हार्ड हिटर फलंदाज. स्लोवर वन चेंडू पडल्यानंतर खरं तर पुन्हा एकदा कट मात्र नक्कीच पाहायला मिळाला. चेंडू कट करायचा प्रयत्न मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करतोय. आपल्या खरं तर फिरकीचा खरं तर जादूगर म्हटलं जातं अवघड होणार नाहीये. खरं तर बॉलिंग मार्ग होते पाहिलं असेल आपण संदीप. विकेट डॉट हे मात्र नक्कीच या षटकामध्ये समीकरण आलंय. आपण पाहिलं असेल बॉलिंग मार्ग होती संदीप पाटील आपल्या टीमला मात्र नक्कीच कमबॅक करून देतोय. हो 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 अप्रतिम डिलिव्हरी अक्षरशः नाचवतोय प्रत्येक फलंदाजाला. संदीप पाटीलची गोलंदाजी आवडली तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व प्रेक्षकांनी मात्र नक्कीच या खेळाडूसाठी. कारण विचार केला तर अक्षरशः प्रत्येक खेळाडूच्या मनावर राज्य करणारा खरं हा खेळाडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहते आपण संदीप पाटील फिरकीचा जादूगर म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. या स्पर्धेतील मेडक षटक फेकेल का हा मात्र नक्कीच मोठा प्रश्नचिन्ह पडलाय सर्व खरं प्रेक्षक वर्गाला आणि खेळाडूंना. या स्पर्धेचे पहिले मेडल विकेट हॅट्रिक. ओ आडव्या पेंटिंग नक्कीच घ्यायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र नक्कीच ट्रॅव्हल्स झाला. लॉंगरला फील्डर मात्र नक्कीच आहे तैनात. चेंडू उचलून फेकेल फक्त मिळाला सिंगल. परंतु या षटकामध्ये कमालीचा ओव्हर मात्र नक्कीच फेकला गेला. एक षटक फेकला 2 विकेट आणि 1 धाव फक्त खर्च केली. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या संदीप पाटीलसाठी. विचार केला तर जवळजवळ वाजले तर 1.5 अद्याप अनेक सामने करता या मैदानाचे खेळवायचे आहेत. थोडं स्पीडअप करा, सहकार्य करा. स्पर्धा आपली आहे करता असं समजून मात्र नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवा. 2 षटकाचा मात्र नक्कीच खेळ संपला. मैदानाच्या आतमध्ये धावा लागण्यास करते तब्बल 8 अशी दयनीय अवस्था करता टीम आपण पाहिली असेल भोईर आवरेज संघाची पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क होते आपण पाहतोय न्यू गोलंदाज वैभव पाटील.
एक वैभव पाटील खरं तर आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. पांजे संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज नेक्स्ट मॅच मध्ये खरं तर त्याची फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आता मात्र बॉडी ट्रॅक वरती आला शिवकर संघाचा अजून एक तेजतारा गोलंदाज वैभव पाटील. तर समोर फलंदाज पाहतोय रोहित मात्रे. रोहित खर तर बॅटची कडा चेंडू खर तर पाठीमागे चाललाय. टार्गेटचा प्रयत्न होता नाही फक्त ना फक्त डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली सुरुवात खरतर करताना प्रत्येक गोलंदाज पहिला खरतर आपण पाहिलं असेल मयूर त्याने खरतर डॉट चेंडू फेकला होता पहिला चेंडू. त्यानंतर आपण विचार केला संदीप पाटील ज्यांनी विकेटची मात्र नक्की सुरुवात केली. त्यानंतर खरतर तिसरं षटक फेकताना वैभव पाटील सुद्धा ते काम करताना पहिल्या चेंडू डॉट फेकला गेलाय. या षटकातील खरतर आपण पाहिलं असेल समीकरण येऊन टेपला येण्यास 17 चेंडू आणि 47 ची गरज. समीकरण अवघड होत चाललाय. आपण पाहिलं असेल टीम भोवण्यात औरा संघासाठी इथून मात्र नक्कीच मोठे फटके येणं गरजेचे जाईल. खरं तर टीम औरे संघासाठी मोठ्या फटका येईल का? फटका मारायचा प्रयत्न होता फिल्डर होता तैनात त्याला बीट करून चेंडू चालला सीमारेषा पार. षटकारची गरज ठोकला षटकार फलंदाज भेटलाय नवरा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय टीम आवरे संघाचा सत्याला मात्र नक्कीच 70 कामगिरी करावी लागेल. 45 जर्सी खरतर क्रमांक परिधान केलेला वैभव बाय ट्रॅक वरती समोर जे दिसेना ब्लॉक चेंडू खरतर अंगाला आदललाय. खरतर पाहिलं असेल पण क्वालिफाय पंच स्ट्राईक पंच आपण पाहिलं असेल अशोकजी तली खेळाडू गावचा एक लेजंड खेळाडू. खरं आज मात्र नक्कीच पंचाच्या भूमिकेत मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एक धाव झाली आणखीन ऍड एका धावने संघ साऊंड पोहोच नाही आवरे संघ 15 या आकडेवरती. चौदा चेंडू आणि 40 ची गरज. स्लोवर 1 गतीमध्ये खरतर परिवर्तन पाहायला मिळाला. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता परंतु एलिव्हेशन खरतर खूप कमी पडलं. अजून एक डॉट चेंडू फेकला गेलाय गोलंदाजी मार्ग होते पाहत आहे वैभव पाटीलच्या माध्यमातून. षटकार खाल्यानंतर खरतर चांगला कमबॅक आपण वैभव पाटीलचा पाहायला मिळाला. षटकार विकेट एक डॉट आणि पुन्हा एकदा शेवटचा अंतिम चेंडू राईट मोर द विकेट. पिक करायचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर पंचांनी दंडित केलाय. क्वालिफाय पंच अशी थली सांगते की हा अवंतर चेंडू आहे अवंतर धावेमध्ये भर अजून एक्स्ट्रा मध्ये धाव ऍड होईल. धावांचा विचार केला धावा लागला स्कोर करू तब्बल 16 धावा. धावा लागल्या स्कोर करू 4/16 ची दैन्य अवस्था. स्लोवर 1 पिकायचा प्रयत्न चेंडू करता प्रयत्न झाला. फिल्डर आहे त्यांना चेंडू उचलून फेकेल फक्त मिळाला एक सिंगलने मात्र नक्कीच स्कोर करते. आणखीन एक धाव जोडली जाईल. धावांचा विचार केला धावा लागला स्कोर करते तब्बल भोवण्यात आवरे संघाच्या 17 धावा म्हणजे समीकरण येऊन टेपला येणार 12 चेंडू आणि 38 ची गरज. 12 चेंडू 38 धावा 12 चेंडू. जशा मात्र नक्कीच षटक फेकला होतो तसा मात्र नक्कीच सामना जड होत चाललाय टीम भोवण्यात आवरा संघाचा. इथून मात्र नक्कीच प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ तुम्हाला कोटायचे 19 धावा
हे मात्र नक्कीच तुम्हाला 2-3 खतर षटकार खेचावे लागतील तर हा सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करू शकेल. पण तो गोंधळची मार्ग होती पाहते आपण, ज्याने दुसरं षटक फेकलं संदीप पाटीलाने. एक षटक फेकत असताना एक धाव खर्च केली आणि 2 मोठे धक्के. तोच बॉलिंग मार्क होती आपण पाहताय. संदीप पाटील फिरकीचा जादूगर म्हटलं तरी अवघड ठरणार नाही या शिवकर टीमचा. राऊंड द विकेट स्ट्राईक इन फलंदाज श्रीकांत. खरं तर वैयक्तिक 4 तर सांघिक मात्र नक्की 17 रन खेळतोय. राऊंड द विकेट संदीप तो श्रीकांत. 18 मध्ये तुम्हाला करायचे आहेत, 12 मध्ये करायचे आहेत डबल 38 धावा. हो चेंडू पडला त्यानंतर खरं तर पुन्हा एकदा पहा. येस ऑस्ट्रेलियाच्या खूपच बार पंचांनी दंडित केलाय. अजून काय खरं तर अवंत चेंडू फेकला गेला. षटकाची सुरुवात मात्र नक्कीच अवंत चेंडू मध्ये झाली गेली आहे. आपण पाहिले असेल बॉलिंग मार्ग होती संदीप पाटील फिरकीचा जादूकर. शिवकर मात्र नक्कीच गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मात्र नक्कीच खेळ गावामध्ये प्रत्येक खेळाडू नाचवण्याचं काम मात्र नक्कीच माझ्या आतमध्ये का पाहायला मिळतोय. समीकर येऊन टेपलं होतं 12 मध्ये 38, आता येऊन टेपले खरं तर 12 मध्ये 36. एकोणीस धावा लागल्या स्कोर कार्ड होती. 55चं टार्गेट आहे. 12 मध्ये 36 करायचे आहेत. येणारे 12 चेंडू 36 धावेची गरज. राऊंड द विकेट संदीप पाटील. मोठ्या फटक्या मारायचा प्रयत्न. चेंडू खूप हव्यात आहे आणि पकडलाय चेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये. श्रीकांतचा खेळ असून एक धक्का बसला टीम बोलत आवरा संघाला. खेळ मात्र नक्कीच पुढे चालताना पाहिला असेल आपण. स्ट्राईक येते फलंदाज सत्याला मात्र नक्कीच हात खोला लागते. जवळ तुम्हाला धावा आता करायच्या आहेत. आपण विचार केला धावांचा तर 36 धावा अजूनही करायच्या आहेत. 10 चेंडू 36 धावेची गरज. 10 चेंडू तुम्हाला 6 षटकार ठोकायला लागतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा मात्र नक्की नियम असेल. राऊंड द विकेट हेलिकॉप्टर मॅचचा प्रयत्न. खरं तर उडता शनी मात्र नक्कीच लँड झाला चेंडू. एकदा झाली ऍड फक्त ना फक्त मिळाले सिंगल. केवढे गावचे एक उत्कृष्ट गुणलेखक परागजी थलीचा आपण विनंती करतो तुम्ही सुद्धा खरं तर आमच्या या कॉम्बॉक्समध्ये स्थान आपण व्हायचंय. परागजी थली केवढा अजून एक गुणलेखक. या षटकामध्ये खरं तर पूर्णपणे जखडून ठेवलंय संदीप पाटील याने. एक वाईट त्यानंतर विकेट एक मोठ्या फटक्या मारचा प्रयत्न.
नो लुक शॉट पाहायला मिळाला. दर्शनच्या बॅट मधून मोठा फटका. षटकारची गरज होती, तो मात्र नक्कीच षटकार ठोकला गेलाय. दर्शनच्या बॅट मधून बिग हिट षटकार. करायचे जबल जबल. 29 धावा. षटकार आला तर मात्र नक्कीच कमबॅक करू शकेल टीम भोळत आवरा संघ, परंतु षटकार ठोकेल कोण हा मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पडल्या प्रश्नचिन्ह. आडव्या पाट्या मात्र नक्कीच खेळायचा प्रयत्न. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत फक्त न फक्त मिळाले सिंगल. आता समीकडे येऊ टेबल अंतिम क्षणामध्ये करतात. अंतिम षटकामध्ये 6 मध्ये तुम्हाला करायचे जवळ जवळ 28 धावा. 6 चेंडू 28 ची गरज. 4 षटकार 1 चौकार. ठोकावं लागले सामने जिंकण्यासाठी टीम भोळत आवरे संघाला. तर षटकार चौकार ठोकेल कोण हे येणाऱ्या अंतिम षटकामध्ये नक्कीच सांगून जातील. पाटील फिरकीचा जादूकर. 1 षटक फेकलं, त्यामध्ये खरतर धावा खर्च केला तर फक्त 1-2 विकेट. त्यानंतर वैभव पाटील 9 धावा खर्च केला तर त्यामध्ये खरतर 1 विकेट प्राप्त केला. त्यानंतर संदीप पाटील पुन्हा एकदा 10 धावा खर्च केला आणि पुन्हा एकदा 1 विकेट प्राप्त खरतर पाहायला मिळाला. 6 मध्ये करायचे 28. स्पीडअप का थोडंफार शेवटचा अंतिम षटक बोलणार आहे. बॉलिंग मार्ग होती धीरज. तर समोर एक फलंदाज षटकार ठोकणार आपण पाहतोय दर्शन. समोर जे खतर फटका सजवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चेंडू उचल फेकेल फक्त मिळाला सिंगल. सिंगलने मात्र नक्कीच असून एक ऍड होईल. स्कोर कधी धावा लागला. स्कोर कट होती फक्त 28 धावा. 5 चेंडू 27 ची गरज. चार षटकार खेचावे लागतील. अंतिम चेंडूवरती खरं तर 3 धावा. जवळ खरतर सामन्यामध्ये खरतर पाठीमागे राहताना टीम भोळत आवरा संघ पाहायला मिळतोय. परंतु एखादा दुसरा षटकार आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम भोळत आवरा संघ. पण षटकार ठोकेल कोण? सत्या की दर्शन, दर्शन की सत्या. षटकार कोणी खरतर ठोकू दे, परंतु मॅच जिंकणं खरतर इम्पॉर्टंट आहे टीम आवरे संघासाठी. ब्लॉक हॉल चेंडू खरतर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. स्वतःच्या फॉर्ममध्ये चांगली फिल्डिंग करताना जवळ पराभवाच्या दिशेने खरतर वाटचाल करताना टीम आवरे संघ पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 27 ची गरज. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खरतर पिकांचा प्रयत्न होता. गावकर रिझर्व मध्ये खरतर फिल्डर आहेत तैनात. चेंडू उचल फेकेल फक्त मिळाला सिंगल धाव. अजून एक ऍड होईल. 3 मध्ये आता तुम्हाला करायचे 26 धावा. 3 चेंडू 26 धावेची गरज. जवळ खरतर हा सामना शिवकर संघाने खरतर आपल्या खिशामध्ये टाकलाय असं म्हटलं तरी अवघड नाहीये. 3 मध्ये 26 ची गरज. बॉलिंग मार्गवती धीरज. फेकण्याचा प्रयत्न होता करता. अजून एक डॉट चेंडू फेकला गेलाय. 2 मध्ये 26 ची गरज. जवळ खरतर सामना जिंकलाय टीम शिवकर संघाने. दोन चेंडू 26 धावेची गरज.
आडव्या पाट्यामध्ये नक्कीच खेळायचा प्रयत्न होता, फक्त ना फक्त मिळाली सिंगल धाव आणि एक चेंडू आणि 25 धावेची गरज. एक चेंडू 25 धावा. स्ट्राईक एंड होती फलंदाज आपण सत्या. बॉलिंग मार्ग होती अंतिम चेंडू फेकण्यासाठी धीरज. आडव्या बॅटनं मात्र नक्कीच खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहे ताईना थोडी झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफीने षटकार मात्र नक्कीच ठोकला, परंतु मात्र नक्कीच सामना जिंकलाय टीम. आपण पाहिले असेल प्रणय भूषण 11 सारा शिवकर टीमने. बॉल प्लेट टीम शिवकर संघ आणि हार्ड लक आपण पाहिलं असेल टीम भोवण्यात आवरे संघ. अंगावर घेऊन चालले रे. सौरभ कोहली यांच्यावर 1000 रुपये. स्वप्ने करत हा स्वप्ने घरनी मॅच जिंकवली तर हे काय भैयासारख्या अंगावर घेऊन चालले रे. भय लोक असेच नाही. किती पाहिजे अजून ते असं नेक्स्ट मॅच देखील आपल्याला पाहायला भेटेल. मीत 11